आहे माझे समाधान, गोड हे चरण सेवा तुझी, करुणी उचित देहेचे दान, आवडे कीर्तन नाम तुझे. देवभक्तपण सुखाचा सोहळा, ठेवून निराळा गावी मज, करुणी उचित देहेचे दान, आवडे कीर्तन नाम तुझे. तुका म्हणे तुझे आहे सकळ, कोण्या एका काळी देई मज, करुणी उचित देहेचे दान, आवडे कीर्तन नाम तुझे. थापटा का करते. ओम शिव शेतकरा नवनीर दाभा, पितांबरा दरुणबिंब फलाधुष्ठा, पूर्णेन्दु सुंदर मुखादर बिंदु नेत्रा, कृष्णाकरं किमपि तत्त्वमहं न जाने. समचरण सरोजं सांद्रणीला उदावमो, जगननित पानी मंडनं मंडना. तरुण तुलसी मा गंधर्व पल्गने, सदैव दहलहासं विठ्ठलं चिन्तया. महायोग पीठे तटे भीमरथा, वरं पुंडरीका धातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्ग करो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दासोपा जयांची केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. ते जीवन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता कायमा जीवाने मानेन संतांची, रंगव चित्ताची आपुलिया. श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. अद्वैती तो नाही, अद्वैती तो नाही माझे समाधान, गोड हे चरण सेवा तुझी, करुणी उचित देहेचे दान, आवडे कीर्तन नाम तुझे. देव भक्तपण सुखाचा सोहळा, ठेवून निराळा गावी मज, करुणी उचित देहेचे दान, आवडे कीर्तन नाम तुझे. तुका म्हणे तुझे
आहे हे सकळ कोण्या एका काळे देई मज करुणी उचित देहेची दान आवडे कीर्तन नाम तुझे थोडं कडत आहे माझे समाधान पुढे हे चरण सेवा तुझे करोडे उचित देहेची दान आवडे कीर्तन नाम तुझे प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याच्या चिंतन सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय संत श्रेष्ठ धर्मनिष्ठ विश्ववंदे महाराष्ट्र भूषण जगद्गुरु जगदवंदनीय संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा भगवान परमात्म्याकडे देवाकडे मागणी मागणारा अभंग आहे. वारकरी संप्रदायानं सप्ताहाची काही नियमावली घालून दिलेली आहे. कीर्तनाची काही नियमावली वारकरी संप्रदायानं घालून दिलेली आहे. श्री गुरु बंकट स्वामी महाराज असतील, श्री गुरु जोग महाराज असतील, लक्ष्मण महाराज इगतपुरीकर आणि मारुती बाबा गुरु असे श्री गुरु जोग महाराजांचे हे 4 शिष्य होते नाही का. आणि जोग महाराजांनी जी परंपरा आपल्याला घालून दिलेली आहे सप्ताहाची काही नियमावली आहे, अभंगाची काही नियमावली आहे, सप्ताहाची काही नियमावली आहे आणि कीर्तनाची नियमावली आहे. सप्ताहामध्ये पहिल्या दिवशी नामपर प्रकरणातील अभंग घ्यायला पाहिजे. गाल्याच्या आदल्या दिवशी मागणीपर प्रकरणातील अभंग घ्यायला पाहिजे. आवाज आणि मध्यंतरी कुठलाही चालतो, कुठलाही चालतो म्हणजे गात्यातला असला पाहिजे, माथ्यातला नसला पाहिजे. तुमची दोघांची युती करा बरं, नाही तर पाठिंबा काढून घेता सरकार ढासळत. सरकार ढासळणं काही नवीन नाही महाराष्ट्राला. संतांनी काही नियम घालून दिलेले आहेत, काही नियमावली घालून दिलेली आहे. त्यापैकी गाल्याच्या आदल्या दिवशी म्हणजे मागणी प्रकरणातील आजचा हा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याकडे मागणी मागतायत. अभंग जो आहे सर्वांच्या परिचयाचा, सर्वांच्या पाठातला, सर्वांच्या ओळखीचा नसलेला हा अभंग आहे. भगवंताच्या कृपा आशीर्वादाने भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा
भांबरे महाराज यांच्या आशीर्वादानं आणि सर्वांच्या सहकार्यानं, विशेष म्हणजे माता भगिनीच्या माध्यमातून गेली 31 वर्षापासून हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी अविरतपणे चालू आहे. माणसाचे सप्ते बंद पडायला लागले नाही का, पण महिलांचे सप्ताह अशा प्रकारचे अनेक ठिकाणी चालू आहे. म्हणून महिलांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. हा नामयज्ञ सोहळा त्यांनी या ठिकाणी टिकवून ठेवला गेल्या 31 वर्षापासून बरं का. आणि भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं तो अविरतपणे असाच चालत राहो अशी श्री संत भांबरे महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करतो. विठाला विठाला. सोहळ्यामध्ये आजच्या 7व्या दिवशीची सेवा माझ्याकडे आलेली आहे. सर्वांच्या माध्यमातून सर्व सप्ताह कमिटी आणि सर्व N6 विठ्ठल रुक्मिणी महिला भजनी मंडळ, सर्व माता भगिनी, सर्व पुरुष मंडळ, सर्व भजनी मंडळ, सर्व गायक वादक गुणीजन यांच्या माध्यमातून आणि विशेष म्हणजे आमच्यावर परमार्थिक प्रेम असलेले श्री हरिभक्तपरायण भगवान दादा पारे यांच्या माध्यमातून या ठिकाणी या सेवेचा योग आलेला आहे. सेवेचा योग आलेला आहे हे माझं परम अशा प्रकारचं भाग्य आहे. विठाला विठाला. कीर्तनासाठी अभंग निवडलेला आहे जगद्गुरु तुकोबारायचा. अद्वैती तू नाही माझे समाधान, गोडे हे चरण सेवा तुझे. हे देवा, अद्वैतामध्ये माझं समाधान नाही. लक्षपूर्वक आहे का, थोडा वेळ राहिला आपल्याला. 9:30 जवळजवळ झालेले आहेत. 1 तास उरला. कटवांतर आहे अशी भाग्य दशा कैसे 1 तास आपल्याकडे उरलेला आहे. बोलता बोलता चिंतन आपण अद्वैती तो नाही माझे समाधान, गोड हे चरण सेवा तुझी. अद्वैतामध्ये खऱ्या अर्थानं माझं समाधान नाही. माझं जे समाधान आहे, मला जे समाधान पाहिजे आहे किंवा मी जे समाधान शोधण्याचा प्रयत्न करत आहे, लक्ष देऊन ऐका बरं, मी जे समाधान शोधण्याचा प्रयत्न करत आहे किंवा ज्या क्षेत्रामध्ये राहून मी समाधानाची अपेक्षा करत आहे ते क्षेत्र आणि ती स्थिती जी आहे ती काही वेगळी स्थिती आहे. आणि हे देवा, तुम्ही मला जे अद्वैत देऊ पाहताय किंवा अद्वैतामध्ये जे तुम्ही समाधान मला देऊ पाहताय ते मला समाधान आता सध्या तरी नको. म्हणजे तुर्तास हे समाधान मला नको. तुर्तास हा शब्द मी याच्यासाठी वापरलाय की याच अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे तुझे आहे सकळ कोण्या एका काळी देई मज. देवा, ही जी अद्वैत स्थिती आहे किंवा हे जे ब्रह्मज्ञान प्राप्त केल्यानंतर जी स्थिती प्राप्त होते किंवा ज्ञानी पुरुष, ब्रह्मीभूत पुरुष ज्या स्थितीची अपेक्षा करतो आणि ब्रह्मीभूत पुरुष, ज्ञानी पुरुष ज्या स्थितीमध्ये राहून समाधान उपभोगतो ती स्थिती मला नको आहे. हे सगळं ब्रह्म, हे सगळं अद्वैत, हे सगळं तुझंच आहे आणि तुला ज्यावेळेस वाटेल त्यावेळेला मला हे दे, परंतु सध्या मला ते नको. तुका म्हणे तुझे आहे हे सकळ कोण्या एका काळी देई मज. सध्या नको आहे, कोण्या एका काळी देई मज. जेव्हा तुला वाटेल द्यायचं त्यावेळेस तू दे, पण सध्या मला नको, तुर्तास नको. का? त्याच्यात माझं समाधान नाही.
स्थितीमध्ये माझं समाधान नाही, सध्या ती स्थिती मला नको आहे. मला जो आनंद हवा आहे किंवा मला जे सुख पाहिजे ते सुख काहीतरी वेगळं आहे आणि तुम्ही मला जे देव पाहताय ते काहीतरी वेगळं आहे. महाराज ज्या वेळेला म्हणतायत की मला अद्वैत नको, त्यावेळेला साधारण चिंतन आपल्याला करता येतं. एखादा मनुष्य ज्या वेळेला एखादी गोष्ट नको म्हणतो त्यावेळेला एक तर त्या मनुष्याला त्या गोष्टीची अगोदरची काहीतरी जाणीव किंवा अनुभव असायला पाहिजे. अनुभव जर असेल तर मनुष्य काय म्हणतो, मला ही गोष्ट नको, मला गणेश महाराज बांगडस कीर्तनासाठी नको. का नको? काहीतरी अगोदरचा अनुभव त्यांचा असेल म्हणून मला ते कीर्तनासाठी नको. मला विनोदी कीर्तन नको. नको म्हणजे मी विनोदी कीर्तन ऐकलेलं आहे आणि विनोदी कीर्तन ऐकल्याच्या नंतर काय परिणाम होऊ लागलेले आहे याची मला जाणीव आहे, म्हणून ते मला काय झालंय ते नको. नको असं ज्या वेळेला मनुष्य म्हणत असतो त्यावेळेला त्या मनुष्याला त्या गोष्टीचा अनुभव असायला पाहिजे पूर्वीचा. ही भाजी मला नको आहे आणि ही भाजी मला पाहिजे. जी भाजी नको आहे त्या भाजीचा याला पहिला अनुभव असायला पाहिजे आणि जी भाजी पाहिजे आहे त्या भाजीचा सुद्धा याला काय पाहिजे, अनुभव असायला पाहिजे. अनुभव असल्याशिवाय मनुष्य नको किंवा हवं आहे असं म्हणत नाही. म्हणतात की बाबा ही जी अद्वैत स्थिती आहे या अद्वैत स्थितीचा मला अनुभव अशा प्रकारचा आहे, अगोदरचाच अनुभव आहे. थोडा बेस द्या आणि आवाज वाढवा. अगोदरचाच अनुभव आहे म्हणून मला ही अद्वैत स्थिती नको आहे. का? कारण त्याच्यामध्ये माझं समाधान नाही आणि हे पूर्वी मी उपभोगलेलं आहे, त्यामुळं मला ही स्थिती नको. मग जगद्गुरु तुकोबाराय, भगवंत जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात नेमकं पाहिजे काय? साधा भक्त म्हणून राहायचं आहे, ज्ञानी म्हणून नको आहे, भक्त म्हणून राहायचं आहे. नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव, मी भक्त तुझे. देवा ज्ञानी होण्यापेक्षा किंवा अद्वैतातला आनंद उपभोगण्यापेक्षा भक्त राहावं, तू देव राहावं आणि तुझ्या चरणाची सेवा मला सतत करता यावी. याच्यामध्ये जे सुख आहे ते ज्ञानामध्ये सुख आहे. का असं आहे? कारण ज्ञान आलं की अहंकार येतोच. ज्ञान आलं ना, शेंगदाण्यासोबत जसे तर फलं घ्यावीच लागतात. बाजारातून ज्या वेळेला आपल्याला शेंगा आणायच्या असतात त्यावेळेला शेंगदाण्यासोबत तर फलं घ्यावे लागतात ना. शेंगदाणे ही विकत मिळतात, पण शेंगदाणे त्याच्यावर प्रक्रिया केल्यानंतर ते विकत मिळतात. पण खेडेगावामध्ये शेंगाच घ्याव्या लागतात. त्या शेंगा घेत असताना त्याच्यासोबत तर फलं घ्यावेच लागतात. पण घरी आणल्यानंतर टरफलं घ्यायचे नाही, टरफलं बाजूला करायचे आणि शेंगदाणे खायचे. पण ते त्याच्यासोबत काय होणार आहे, येणार आहे. तसं महाराज म्हणले ज्ञान आलं ना त्याच्यासोबत अहंकार हा येणारच आहे, तो कुठे जाणार नाही, येणार आहे. माऊली पुढचं सांगतात
ज्ञान गिळोनी गावा गोविंद. ज्ञान प्राप्त करायचं नाही असं नाही, पण प्राप्त केलेलं ज्ञान गिळून घ्यायचं. आणि ज्ञान मला प्राप्तच नाहीये अशा अवस्थेमध्ये राहायचं, याला म्हणायचं ज्ञान गिळून गावा गोविंद. ते अद्वैताचा आनंद उपभोगतात. म्हणून मला ज्ञानी व्हायचं नाहीये, मला अद्वैत स्थिती नकोय, मला भक्त व्हायचंय आणि तुझ्या चरणाची सेवा करायची, अशी प्रांजळ अशा प्रकारची मागणी जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याकडे करतात. मग अद्वैत कळून घेण्यासाठी आपल्याला पहिलं द्वैत कळलं पाहिजे. द्वैत नेमकं काय आहे, नाही का? द्वैत कळलं तर आपल्याला काय कळेल? अद्वैत कळेल. अद्वैत कळून जर घ्यायचं असेल तर आपल्याला काय कळून घ्यावं लागेल? द्वैत कळून घ्यावे. द्वैत कळल्याशिवाय अद्वैत हे कळणार नाही. आणि अद्वैत जरी पूर्णपणे अद्वैतामध्ये एखादा मनुष्य राहत असला, ज्ञानी मनुष्य, पण त्याला द्वैत माहीत असल्याशिवाय तो पुढे जाऊ शकत नाही, असा सिद्धांत आहे. आणि म्हणून द्वैत कळण्यासाठी आपल्याला अनेक उदाहरणं दिलेली आहेत. जगद्गुरु तुकोबारायाने उदाहरण दिलंय, ज्ञानेश्वर महाराजांनी उदाहरण दिलंय. सर्व संत वाङ्मयामध्ये अनेक उदाहरणं आहेत की द्वैत कशाला म्हणतात. भक्त देव काहीतरी वेगळी गोष्ट आहे, ईश्वर काहीतरी वेगळी गोष्ट आहे, ईश्वर काहीतरी भिन्न गोष्ट आहे, परमात्मा काहीतरी या जगाच्या वेगळी गोष्ट आहे, आणि जगत काहीतरी वेगळी गोष्ट आहे. हे जे जगत आहे, ही जी पृथ्वी आहे, हे काहीतरी वेगळं आहे आणि देव काहीतरी वेगळं आहे. हा जो भाव असतो किंवा ही जी कल्पना आहे ना, या कल्पनेला द्वैत असं म्हणतात. विठाला विठाला कल्पना आहे, याला द्वैत असं म्हणतात. मग देव वेगळा आहे, भगवंत वेगळा आहे, ईश्वर वेगळा आहे, मनुष्य वेगळा आहे, हे जगत वेगळं आहे. ही जी कल्पना केली, ही कल्पना कुणी केली मला सांगा? बापू वाघ बापू गेले काय? जगत वेगळं आहे आणि देव वेगळा आहे. ही कल्पना करणारा कोण आहे? कोण आहे कल्पना करणारा? ही कल्पना करणारा माणूस आहे. माणसाच्या कल्पनेमुळे हे भेद निर्माण झालेले आहेत. देवानं अभेद सगळं निर्माण केलंय. देवानं भेद कुठलाच निर्माण केलेला नाही. जीव जडाचा भेद आहे, अगदी विचारसागराच्या पहिल्याच त्याच्यामध्ये आहे. जीव ईश्वराचा भेद आहे, जीव जडाचा भेद आहे, नाही का? अनेक भेद आहेत, 5 भेद सांगितलेले आहेत बरं का. त्यापैकी काही भेद जे आहेत ते स्वगत भेद आहेत, काही सजातीय भेद आहेत, काही विजातीय भेद आहेत, अनेक प्रकारचे भेद आहेत. त्यापैकी पंचदशी कारण सांगितलेलं आहे. एक भेद आहे वृक्षाचा, एक फॉर्म्युला पंचदशी मध्ये दिलेला आहे. एक उदाहरण दिलेलं आहे. वृक्षाचं पान आणि वृक्षाचं फळ याच्यामध्ये भेद आहे की नाही भास्कर साहेब? वृक्ष एकच आहे, पण त्याच वृक्षाच्या फळामध्ये आणि पानामध्ये भेद आहे, खोडामध्ये आणि फांदीमध्ये भेद आहे. वृक्ष निर्माण करताना देवाने एकच केला आहे, पण त्या वृक्षामध्ये त्यातल्या त्यात जो भेद आहे त्याला सोबत भेद असं म्हणतात. आता तुम्हाला ज्या वेळेला निर्माण केलंय देवानं, निर्माण करत असताना तुमच्यामध्ये काही भेद आहे का? तुम्ही अखंड आहे ना, भेद आहे ना. पण तुमच्या हातामध्ये आणि नाकामध्ये भेद आहे की नाही? शरीर तर एकच आहे ना. हातामध्ये भेद आहे, नाकामध्ये भेद आहे, डोळ्यामध्ये भेद आहे, कानामध्ये भेद आहे. तसं वृक्षाच्या पानामध्ये भेद आहे, फळामध्ये भेद आहे आणि खोडामध्ये भेद आहे. त्यातल्या त्यात जो भेद असतो त्याला सुगत भेद असं म्हणतात. दुसरा भेद एक सांगितलेला आहे की 2 वृक्ष वेगवेगळे आहेत. एक आंब्याचा वृक्ष आहे आणि एक लिंबाचा वृक्ष आहे. लिंबाच्या वृक्षामध्ये आणि आंब्याच्या वृक्षामध्ये भेद आहे की नाही? आहे भेद, कारण दोन्ही हे वेगवेगळे आहेत. त्याला स्वजातीय भेद म्हणतात बरं का. जाती वेगळं आणि जाती वेगळं बरं का.
याच्यात जातीभेद सांगितलेला आहे, जातीभेद, जातीभेद नाही. विठाला विठाला. आणि दुसरा एक भेद आहे, दगड आहे आणि वृक्ष आहे. वृक्षामध्ये आणि दगडामध्ये किती भेद आहे? भेद आहे ना. वृक्षातला भेद, वृक्षामध्ये त्यातली त्या फळामध्ये पानामध्ये असलेला भेद, आणि दगडामध्ये आणि वृक्षामध्ये असलेला भेद, असे अनेक प्रकारचे भेद आहेत. जसं परमेश्वरानं, परमात्म्यानं जे काही निर्माण केलेलं आहे ते मात्र भेद रहित निर्माण केलेलं नाही, तर परमेश्वरानं सगळं अभेद अशा प्रकारचं निर्माण केलंय. भेदाची जी कल्पना आहे, ही भेदाची कल्पना तुमच्या आमच्या कल्पनेपासून निर्माण झालेली आहे. भेद जो निर्माण केला हा मनुष्याने निर्माण केलेला आहे. आपण भेद कशा करता पाहायला लागलो? भेद कळला म्हणजे आपल्याला काय कळेल? द्वैत कळेल. आणि द्वैत कळलं म्हणजे आपल्याला काय कळेल? अद्वैत कळेल, नाही का? अद्वैत कळण्याकरता आपल्याला काय कळून घ्यावं लागेल? द्वैत. आणि द्वैत कळून घेण्याकरता आपल्याला काय कळून घ्यावं लागेल? भेद. भेद कळला म्हणजे द्वैत, असं गडबड करू नका. भेद कळला म्हणजे द्वैत कळेल, आणि द्वैत कळलं म्हणजे अद्वैत कळेल. मग हे जे भेद आहेत हे परमेश्वराने निर्माण केलेलेच नाही. तुम्ही म्हणता महाराज कसं काय? माणूस निर्माण केला, स्त्री निर्माण केली, पुरुष निर्माण केला, वेगवेगळं सगळं निर्माण केलं, आणि परमेश्वराने निर्माण केलं नाही असं कसं म्हणता तुम्ही? पण तार्किक सिद्धांत काही शास्त्रज्ञांना टाकलेले आहेत वारकरी संप्रदायामध्ये, संत परंपरेमध्ये, की बाबा एक मौल्यवान अशा प्रकारचा मणी आहे, आणि तो मणी एका मनुष्याला सापडला. त्या मनुष्याला तो मणी सापडला, तो आनंदी झाला, तो खुश झाला. हो, आनंदुरे आजी आनंदुरे, सबाया व्यंतरी अवघा परमानंदुरे. 1 2 3 4 5 6 अवघे मिळवणी तुम्ही आनंदी राहा. आनंदुरे आजे आनंदुरे. आनंद त्याला झाला. का झाला? त्याला तो मौल्यवान मणी मिळाला, त्याला सापडला, तो खुश झाला. एक वर्ग आहे. दुसऱ्या माणसाला तो मणी हवा होता, त्याला पाहिजे होता, पण त्याला मिळाला नाही, तो दुःखी झाला. एक काय झाला? एक खुश झाला, एक आनंदी झाला, आणि दुसऱ्याला त्याच्याबद्दल आवड होती पण त्याला मिळाला नाही म्हणून तो दुःखी झाला. तिथं तिसरा एक माणूस आला, त्याला त्या मण्याबद्दल आवडही नव्हती, म्हणजे आनंदही नव्हता, दुःखही नव्हतं, तो विरक्त होता. माझं हेही नाही तेही नाही, वेगळा दोन्ही पासून. कुणी कीर्तनला बोलवा नाही तर नका बोलू, कुणी जे हरी घाला नाही तर नका घालू, माझं माझं चालू आहे. त्याच्याविषयी मला उपेक्षा अशा प्रकारची होती, आनंद नाही दुःख नाही. मग हे 3 वर्ग पडले. मणी ईश्वराने निर्माण केला, किती केला? एकच केला, पण 3 वर्ग निर्माण झाले. ज्याला तो मणी मिळाला तो आनंदी झाला, ज्याला मिळाला नाही तो दुःखी झाला. आणि एक माणूस असा आहे की त्याला मिळाला नाही मिळाला तरी त्याला त्याच्याबद्दल काही आसक्ती नव्हती, बरं का? उपेक्षत्वाची भावना आहे, याला प्रियत्वाची भावना आहे, बरं का? याला क्रोध आला, याला राग आला, आणि याला उपेक्षा आहे. हे 3 वर्ग जे पडले हे कुणी पाडले? आता एकाला दुःख झालं, एकाला आनंद झाला, आणि एकाला त्याबद्दल काहीच वाटलं नाही. हे 3 वर्ग कोणाचे आहेत? हे माणसाचे आहेत, हे देवाचे नाही. देवाने तो मणी किती निर्माण केलाय? एकच केलाय. मग भेद जो आहे हा भेद आपल्या कल्पनेनुसार आहे. विठाला विठाला. अजून एक उदाहरण दिलेलं आहे. परमेश्वरानं स्त्री निर्माण केलेली आहे, त्या स्त्रीच्या ठिकाणी भेद नाही. स्त्री निर्माण केली, पण कुणी त्या स्त्रीला माता म्हणतं, कुणी पत्नी म्हणतं, कुणी जाऊ म्हणतं, कुणी नणंद म्हणतं, कुणी भाऊजाई म्हणतं, कुणी काय म्हणतं. मग हे जे तिला नामकरण जे दिल्या जातं हे ईश्वराने दिले का माणसाने दिले? आता माणसानं दिले का नाही? ती कुणाची आई आहे, कुणाची बहीण आहे, कुणाची पत्नी आहे, कुणाची नणंद आहे, कुणाची भाऊजाई. पण देवानं ज्या वेळेला ती निर्माण केलेलं आहे त्यावेळेला स्त्रीत्व एकच निर्माण केलेलं आहे, अनेक निर्माण केलेले नाही. मग भेद जो पडला आहे तो आपल्या कल्पनेचा आहे. म्हणून शास्त्रकार सांगतात
जे भेद आहे ना तो मानव निर्मित आहे. ईश्वरानं जेही निर्माण केलेलं आहे ते अभेद अशा प्रकारचं आहे. याच्या पुढचं सांगतो, जे अभेद आहे ते ईश्वर आहे, ते अद्वैत आहे, आणि जे भेद रहित आहे ते काय आहे, ते माणसानं निर्माण केलेलं. भेद आहे. आणि याच्या पलीकडे अजून सांगतात, देशाचा भेद आहे, वस्तूचा भेद आहे आणि काळाचा भेद आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हे देवा, हे जे द्वैत आहे किंवा हा जो भेद आहे, मला याला देश काळ वस्तू भेद म्हणतात बरं का. जगद्गुरु तुकोबाराय एका ठिकाणी वर्णन करतात, देश काळ वस्तू भेद मावळला, देश काळ आत्मा निर्वाणला विश्वाकार. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हे देवा, याच्यामध्ये जो भेद आहे ना, आमच्या ठिकाणचा भेद पूर्वीचाच मावळलेला आहे. त्यामुळं आम्ही द्वैत सगळं काढून टाकलेलं आहे आणि आम्ही अद्वैत स्वरूप पूर्वीपासूनचेच आहोत. त्यामुळं आम्हाला त्या अद्वैतामध्ये समाधान नाही. भेद आमच्यात नाही, देशाचा भेद नाही, काळाचा भेद नाही आणि वस्तूचा भेद नाही. प्रत्येक वस्तूमध्ये आम्हाला एकच वस्तू दिसते, त्या वस्तूचं नाव आहे देव. प्रत्येक वस्तूमध्ये एकच पदार्थ, एकच वस्तू दिसते, देव दिसतो. प्रत्येक काळामध्ये एकच वस्तू दिसते, देव दिसतो. आणि प्रत्येक देशामध्ये एकच वस्तू दिसते, देव. आम्हाला दुसरं काही दिसतच नाही. सगळ्या देशामध्ये आम्हाला फक्त देव दिसतो. सगळ्या काळामध्ये आम्हाला भगवान परमात्मा दिसतो. सकाळ असो, संध्याकाळ असो, दुपार असो, भूतकाळ असो, भविष्यकाळ असो, वर्तमान काळ असो, सगळ्या काळामध्ये, सगळ्या देशामध्ये आणि सगळ्या वस्तूमध्ये आम्हाला कोण दिसतंय? देव दिसतोय. मग हे अभेद आहे का भेद आहे? अभेद अशा प्रकारचा आहे. नाथ महाराजांना गाढवामध्ये भगवान परमात्मा दिसला. गाढवामध्ये काय दिसला? देव दिसला. आणि आपल्याला माणसामध्ये देव दिसत नाही. माणसामध्ये सुद्धा देव दिसत नाही. नाथाला गाढवामध्ये दिसला. याच्या पुढे सांगू का, 108 वेळा यौवन नाथ महाराजांच्या अंगावर थुंकला. पण आपल्या सगळ्यांना माहिती, पण नाथ महाराजांना गंगेच्या पाण्यामध्ये, गोदावरीच्या पाण्यामध्ये आणि तो यौवन अंगावर थुंकला पान खाऊन, त्या पाण्यामध्ये त्यांना भेद वाटला नाही. हे एवढं सोपं आहे.
तो अंगावर थुंकलाय, त्या अंगावर थुंकलेल्या त्या पानाच्या पाण्यामध्ये आणि गोदावरीच्या पवित्र त्या तीर्थामध्ये नाथ महाराजांना भेद वाटला नाही, भेद दिसला नाही. नाथ महाराज म्हणतायत की हे देवा, तुझ्यामुळं मला 108 वेळा आंघोळ घडली. म्हणजे या पाण्यामध्ये आणि तुझ्या तोंडातून आलेल्या पाण्यामध्ये याच्यामध्ये मला भेद दिसला नाही. ही जर नाथ महाराजांची वृत्ती असेल तर नाथ महाराजांच्या घरी परमेश्वर परमात्मा 36 वर्ष पाणी नाही भरणार तर दुसरं काय भरेल? पाणीच भरेल ना, दुसरं काय भरेल? श्रीखंड्या चंदन उघडून करेल. म्हणून माझा सांगायचा जो मुद्दा आहे तो वेगळा आहे. भेद दिसणार आहे. कल्याणच्या सुभेदाराची सून ज्यावेळेला छत्रपतीच्या समोर उभी राहिली त्यावेळेला मातृत्वाची भावना छत्रपतीच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली. जे भेद दिसला नाही, काय दिसतो? अभेद अशा प्रकारचा दिसतो. मी नेहमी सांगत असतो, संप्रदायामध्ये संत वाङ्मयामध्ये संतातले राजे जर कोण असतील, संतातले राजे, तर ते कोण आहेत? ज्ञानेश्वर महाराज आहेत. ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव मरते संतातले राजे, संत लोकातले राजे हे ज्ञानेश्वर महाराज आहेत आणि राजे लोकातले संत छत्रपती शिवाजी महाराज आहेत. भेदरहित अशा प्रकारचं जीवन आहे. तसं महाराज म्हणतात की हे देवा, आम्हाला भेद अशा प्रकारचा दिसला नाही. भेदाची जी भावना आहे ती मानव निर्मित आहे. माणसाच्या कल्पनेमधून अशा प्रकारचा भेद निर्माण झालेला आहे. भेद हा देवानं निर्माण केलेला नाही, ईश्वरानं ज्यावेळेला निर्माण केलं ही अखंड अशा प्रकारचं अभेद अशा प्रकारचं निर्माण केलेलं आहे. मग हे जे अद्वैत आहे किंवा हे जे अभेद अशा प्रकारचं आहे, हे अद्वैताला जाणणारी माणसं थोडी आहे. अद्वैताला जाणणारी काय सगळीच नाही प्रकार. सगळेच परमार्थिक माणसं काय अद्वैताला जाणत नाही, नाही काय? ज्ञानोबा काय म्हणतात? अद्वैत को सारे विरळा जाणणारे महाराज म्हणतात फार थोडी माणसं आहेत, विरळा जाणे. अद्वैत कुसरी विरळा जाणे. जगद्गुरु तुकोबर आहे. अजून उदाहरण देतात. नकरी रे समूह राहिरे निश्चळ लागो निधी मळ ममतेचा संग नका करू. या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून निवडवडते. किंवा विष्णू जग वैष्णवाचा धर्म भेदा भेद ब्रह्म अभंग ऐका जे तुम्ही भक्त भागवत कराल सत्य करा. महाराज म्हणतात की आमच्या अंतःकरणाची जी अवस्था आहे ही भेदशून्य अशा प्रकारची अवस्था देवा झालेली आहे. मग अद्वैतातलं जे समाधान आहे ते आम्हाला पूर्वीपासूनच माहिती आहे. अनुभवाशिवाय आम्ही बोलत नाही. आम्हाला ते समाधान माहिती आहे. तुर्तास आता आम्हाला सध्या त्या समाधानाची गरज नाही, समाधानाची अपेक्षा नाही. मग काय पाहिजे? अभंगाच्या पहिल्या अद्वैत नाही समाधान, अद्वैत नाही समाधान. हे थोडे
सेवा तुझी सेवा ही गोड आहे, तुझे चरण हे गोड आहेत। या अद्वैतामध्ये माझं समाधान नाही। अद्वैत म्हणजे परमार्थातली अतिउच्च अशा प्रकारची स्थिती आहे, ज्या स्थितीशिवाय परमार्थ होऊ शकत नाही। त्या स्थितीचं नाव आहे अद्वैत स्थिती। आणि ज्या स्थितीशिवाय प्रपंच होऊ शकत नाही त्या स्थितीचं नाव आहे द्वैत। द्वैताशिवाय जो होऊ शकत नाही त्याला म्हणायचं संसार, आणि अद्वैताशिवाय जो होऊ शकत नाही बरं का त्याला काय म्हणायचं? त्याला परमार्थ म्हणायचं बरं का। परमार्थ म्हटलं की तिथं अद्वैत अशा प्रकारचं पाहिजे, आणि प्रपंच म्हटलं की तिथं द्वैत पाहिजे। आपलं कोण आहे आणि परक कोण आहे हे ज्याला कळतं, हे ज्याला कळतं त्याला काय म्हणायचं? हा अस्खलित संसारिक माणूस नाही का। आपलं कोण आहे परक कोण आहे हे ज्याला कळतं त्याला म्हणायचं संसारिक माणूस। आणि हे सगळे आपलेच आहेत, हे लोकांचे नाहीत, याला काय म्हणायचं? खरा परमार्थ बरं का। खरा परमार्थ मनुष्य त्यावेळेला सुरू करतो आपल्या मुलावर जेवढं आपलं प्रेम आहे तेवढं दुसऱ्याच्या मनावर प्रेम करू लागला की समजायचं संत होण्याच्या दिशेला याचा प्रवास सुरू झाला नाही का। आपलं घर जसं स्वच्छ राहावं वाटतं तसं दुसऱ्याचं घर गहाण होऊ नाही ही भावना ज्याच्या मनात आहे समजायचं याने आता शिक परमार्थ सुरू केलाय नाही का। माणसं घरातला कचरा भरतात आणि बाहेर इकडं तिकडं बघून हळूच खाली टाकतात, कुणी पाहिलं तर नसेल दुसऱ्याच्या दारात। का बाबा? घर जसं तुझं स्वच्छ राहावं वाटतं तसं रस्ता कोणाचा आहे? रस्ता गावचाच आहे। घरातली माणसं जशी आपली आहेत तशी गावातली माणसं आपलीच आहेत, ही लोकांची नाही। ही जी भावना आहे ना ही अद्वैताची भावना आहे। द्वेष आला की द्वैत आला बरं का। द्वेष भावना आली की द्वैत आलं, मत्सर आला की द्वैत आलं बरं का। या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना या परमार्थाला पोषक नाही, या परमार्थाला हानिकारक आहे। उद्या परमपूज्य आरगडे महाराजांचं कार्याचं कीर्तन आहे। कार्याचं कीर्तन संपलं, पठारे मामा म्हणले पोराव पंगत बसली बुंदीवाडा सगळ्यांना नाही का, म्हणले बुंदीवाडा सगळ्यांना। तर बुंदीवाडा म्हणल्यानंतर पोरं म्हणले आम्ही नाही वाढत, पण मामा म्हणले अरे पुण्याचं काम आहे म्हणले घ्या पाट्या हातातून वाढा। तर पुण्याचं काम ज्या वेळेला मामा म्हणले त्यावेळेला इच्छा नसतानाही त्यानं बुंदीची पाटी घेतली, सगळ्या लोकांना बुंदी तो वाढायला लागला। का? पुण्याचं काम आहे। तेवढंच 4 लोकांना वाढले पुण्य आपल्या पदरी पडत। 100 माणसं एका रांगेत बसली होते, सगळ्याला एका हाताने त्यानं बुंदी वाढीत वाढीत गेला। तिळ तिळ पुण्य साचा पडे कधीतरी येतो बहुता जन्मी जोडे। त्याला पुण्य मिळायला लागलं, त्याने पंक्तीत वाढायला सुरू केलं। 99 माणसाला त्यानं पंक्तीमध्ये वाढलं, त्याला एका माणसापासून 99 माणसापर्यंत जेवढ्या माणसाला त्यानं एका हातानं बुंदी वाढली तेवढं पुण्य त्याच्या पदरी पडलं। पण शेवटचा 100वा माणूस होता तो त्याच्या ओळखीचा होता आणि तो म्हणला बघून हो तू इथं बसला होय। एका हाताचे 2 हात केले आणि 2 हातानं बुंदी त्याच्या ताटात टाकली। अरे बाबा 99 माणसाला तू एका हातानं बुंदी वाढली आणि 100व्या तुझ्या ओळखीच्या माणसाला तू 2 हातानं बुंदी का वाढली? एकाचे हात 2 तू का केले? सप्ताह गल्लीनं घातला नाही का, सप्ताह कमिटीनं घातला, साखर सप्त्याच्या कमिटीने आणली, डाळ सप्त्याच्या कमिटीने आणली, आचारी कमिटीनं लावला, हे सगळ्या गोष्टी कमिटीनं केल्या। तुझ्या बापाचं गेलं काय? तू एका हाताचे 2 हात तुझ्या ओळखीच्या माणसाला का तसं केलं? तुझं 99 माणसाला वाढलेलं जे पुण्य आहे ते एकामध्ये तू भेद केला ना, ओळखीच्या माणसाला तू एका हाताचे 2 हात केले ना, सगळं पुण्य तुझं गळून पडलं। पुण्य कमवणं सोपं आहे, टिकवणं किती अवघड आहे, एवढं सोपं नाही मला। मला म्हणतायत की बाबा आम्हाला भेद कुठे दिसत नाही, सगळ्या अशा प्रकारचं अभेद सगळं जीवन सर्वाभूते पाहे एक वासुदेव तो सोनिया सगळीकडे अशा प्रकारचं। कारण शास्त्र सांगते या जगामध्ये 3 प्रकारची आंधळी सांगितले बरं का। किती प्रकारचे? 3 प्रकारचे। एक डोळे नसणारा आंधळा आहे की त्याला काही दिसत नाही, दुसरा विषयानं अंध झालेला आहे, त्याला फक्त विषय दिसतात परमार्थ दिसत नाही,
जवळून जातो कीर्तनाच्या, नुसता डोकं तो लांबून लांबून डोकं तो काय चालू कीर्तन चालू काय पारिजाताचं नियोजन आहे काय नुसतं लांबून डोकं आतमध्ये तो येणार नाही का विषय त्याला प्रिय झालेले आहे गोड परमार्थ कडू वाटते. आणि एक लक्षात घ्या परमार्थ असा आहे बोलून जातो जाता जाता कधीच वारीला गेला नाही. आळंदी पंढरपूर कधीच वारीला गेला नाही. काही माणसांना सांगितलं म्हणले अरे वारीचा आनंद किती आहे चल म्हणले यावर्षी तरी. आयुष्यात कधी गेला नाही पण एका सज्जन माणसाचं ऐकून वारीला गेला. आळंदी पंढरपूर पायी पायी चालला आणि म्हणला काय हा आनंद आहे हो कधीच आलो नाही यावर्षी आलो पण पुढल्या वर्षी काही काम जरी असेल तरी अवश्य मी वारीला जाईल. का उपभोगल्यानंतर उपभोगण्याची दुप्पट इच्छा व्हावी याला म्हणायचं परमार्थ. आणि उपभोगल्यानंतर त्यागाचीच इच्छा व्हावी याला म्हणायचं प्रपंच. भोगल्यानंतर त्यागाची इच्छा झाली. 60 वर्ष प्रपंच केलाय बाबा आता कसं वाटतंय. म्हातारा म्हणलं काय नाही महाराज मंदिरात कसं वाटते लेट नीट बोलावणार सुन नीट बोलावणार कोणी नातं नीट बोलावणार उपभोगलाय संसार. आता काय वाटतंय मंदिरात कसं वाटतंय वारीला जावं वाटतंय. का भोगल्यानंतर त्यागाची इच्छा झाली. मी सांगत नाही ज्ञानोबा सांगता भोगिता चाड दुनावे पर्यंत एक आहे. उपभोगल्यानंतर उपभोगण्याची दुप्पट इच्छा व्हावी याला काय म्हणायचं परमार्थ. विषयाला माणसं अंध झालेली आहे गोड परमार्थ कडूला म्हणून तो 2 नंबरचा आंधळा आहे. 1 नंबरचा आंधळा ज्याला डोळे नाहीत त्याला काही दिसत नाही असा एक आंधळा आहे. आणि 2 नंबरचा आंधळा आहे विषयानं अंध झालेला आहे देव दिसत नाही फक्त विषय दिसतात. हा 2 नंबरचा आंधळा आहे. आणि 3 नंबरचा आंधळे संत आहे. तुम्ही म्हणता संत आंधळे इथं नवीनच ऐकायला लागलो. संत हे सहज आंधळे. का संतांना फक्त देव दिसतो जग दिसतच नाही. म्हणताना असं कसं काकड्यात वर्णन आहे सहज मी आंधळा
लक्षात येते. आणि पुढचा टप्पा येता अदृश्यतेची झाले काही दृश्यशी होते का संत सहज आंधळे आहे. सहजाने आंधळा का निज निराकार बनते. आणि वृत्ती ही काय झाली निवृत्त झाली. जन न दिसे तेथे संत स्वतः सांगतात आमची वृत्ती निवृत्त झाली, जग आम्हाला पुढे दिसत नाही. काही तार्किक माणसं प्रश्न विचारतात, महाराज संतांना जर जग दिसत नाही तर संतानं जीवाला उपदेश कसा केला, असे काही विचारणारे माणसं आहेत ना. कारण अज्ञानी माणूस जगाला काही सांगू शकत नाही, त्याच्याकडे सांगायला काही नसतं म्हणून. बरं का, अज्ञानी माणूस जगाला काही सांगू शकत नाही, त्याच्याकडे सांगायला काही नसतं. आणि ज्ञानी पुरुषही जगाला काही सांगू शकत नाही, त्याच्या समोर जग नसतं. लक्षात आला मुद्दा. अज्ञानी माणूस काही सांगू शकत नाही, त्याच्याकडे सांगायला काही नसतं. आणि ज्ञानी पुरुषही कोणाला काही सांगू शकत नाही, कारण त्याच्या समोर कोणीच नसतं. तसं संत आहेत ना, संत या अवस्थेला गेलेला आहे की समोर कोणी नाही, फक्त देव आहे. मी भक्त तू देव आहे. आणि देवाशिवाय जे आहे ते आम्हाला कोणीच अशा प्रकारचं दिसत नाही. सगळीकडे भगवान परमात्मा दिसतोय. सर्वावती पाहे एक वासुदेव सोनिया ठावा हत्तीचा, कुठे काही दिसत नाही. जनी वणी अवघा देव, हो जनी वणी सगळा ईश्वर अशा प्रकारचा का दिसतोय. आमची अवस्था जी आहे, आमची अवस्था परमेश्वराच्या अथांग अशा शक्तीमध्ये मिसळून गेलेली आहे. जसं मीठ मी नेहमी उदाहरण देतो, मीठ पाण्यात पडल्याच्या नंतर मीठ आपली चव बदलतं, आपला आकार बदलतं, आपला तो घनस्वरूपपणा ते बदलून टाकतं. आणि मीठ पाण्यात पडल्यानंतर पाण्यासारखं होऊन जातं, परत माघारी ते येत नाही. येतं का नाही येत. तसं जीव एकदा शिव झाला ना, तो परत जीव राहत नाही, तो शिव स्वरूप अशा प्रकारचा होतो. तसं तुकोबराय म्हणतात आमचं जे शरीर आहे, आमचा जो देह आहे, आमची जी काया आहे, ही संतांच्या चरणामुळं आणि त्या ईश्वरापर्यंत गेलेली आहे. आणि ईश्वराच्या अथांग अशा शक्तीमध्ये जाऊन आमचं शरीर दिव्य झालेलं आहे. अलिंगणे संताची दिव्य झाली माझी काया, आ मस्तक हे पाया त्यांच्या ठेवितो. मी तो नाहीये. पहिला तुकाराम महाराज मी नाही, आता मी पहिला नाही. आता माझ्यात काय झाला बदल का. अलिंगणे संतांच्या दिव्य झाली माझी काय. चंदन आहे, चंदनाचं झाड आहे आणि चंदनाच्या झाडाच्या बाजूला बोरीचं झाड आहे. तुकोबराय काय म्हणतात, चंदन इथे बोरी व्यापी, चंदन इथे बोरी व्यापी. चंदनानं बोरी व्यापी येल्या म्हणजे बोरीचे DNA, सायन्स मध्ये विज्ञानाच्या भाषेमध्ये बोरीचे DNA बदलले आणि बोरी चंदनमय झाल्या. चंदन इथे बोरी व्यापी येल्या. संत संगतीत जर राहिलात ना, तुमचे DNA बदलतात, तुम्ही स्वतः संत होतात, स्वतः ईश्वर होतात. तसं तुकोबराय म्हणतात अलिंगणे संताची दिव्य झाली माझी काय. मी पहिला राहिलो नाही, आता माझी जी काया आहे ही दिव्य आहे, सुंदरची काया आहे. आणि दिव्य काया सदैव वैकुंठाला जाते. बरं का, काही माणसं म्हणतात ना तुकोबरायचा खून आहे, वैकुंठ रमण आहे. अरे तू संसारातला हडकत घालणारा माणूस आहेस, तुला दिव्य काय काय मात्र जो दिव्य पुरुष असतो, योगी पुरुष असतो, अपवित्रवाद योगी पुरुषाच्या शरीरामध्ये नसतो. आतून तो पोपळ असतो. बरं का, योगी ज्ञानेश्वर महाराज महायोगी आहे, राजयोगी आहे. एका तसं तुकोबराय ना, ही राजयोगी संत आहेत, महायोगी अशा प्रकारे संत आहेत. ती काया दिव्य झाली. आणि ती काया कशामुळे दिव्य होती, हे जे द्वैत आहे हे द्वैत त्यांना टाकलेलं आहे. मग माणसं म्हणतील महाराज समोर भगवान परमात्मा दिसतोय, समोर ईश्वर दिसतोय, समोर जर जग दिसत नाही तर जगाला संतान उपदेश कसा केला. तर महाराज म्हणतात नामचिंतन जडली प्रीती, माझं प्रेम जे आहे, माझं हृदय आणि भगवान परमात्म्याचं ते एक झालेलं आहे. एक एकाचे हृदय, एक एकाचे हृदय,
दुसरं काही शिल्लकच नाही ना. आणि काय शिल्लक राहिले नाही बरं का. पेटवलेला दिवा असतो. दिवा घरामध्ये तुम्ही दिवा पेटवला, पेटवल्याच्या नंतर दिवा ज्यावेळेला पेटवायचा असतो त्यावेळेला कापसाची गरज असते, तेलाची गरज असते. पण दिवा एकदा पेटला की तो दिवा दिव्य होतो आणि दिव्य झाला की तो कापसालाही स्पर्श करत नाही आणि तेलालाही स्पर्श करत नाही. तुम्ही घरी जाऊन प्रयोग करा, आपल्याच घरात करा, दुसऱ्याची जाळी घाला, आपल्याच घरात करा. दिवा पेटवायचा बरं का. दिवा पेटवायचा, तो तेलाशिवाय जळत नाही, कापसाशिवाय तो पेटत नाही. त्याच्यामध्ये तेल आहेच, कापूस आहेच, दोन्ही पदार्थाशिवाय तो पेट घेतला नाही त्याला. पण पेट घेतल्याच्या नंतर तो दिव्य झालाय. त्याच्यात जर बोट घातलं ना त्या दिव्यामध्ये, त्याच्यात कापूसही नाही आणि तेलही नाही का, तो दिव्य झालाय. पण पेटायच्या टायमाला कापसाची गरजच आहे, तेलाची गरजच आहे. पण एकदा जर पेटला ना तो अशा प्रकारचा दिव्य झाला. तसं संत म्हणतात, हे बाबा आम्ही संसारामध्ये जन्माला आलो खरे, आई वडिलांच्या पोटी जन्माला आलो खरे, पण नामस्मरणानं आम्हीही दिव्य झालो. आणि दिव्य झाल्यामुळं काय झालं, नामचिंतनी जडली प्रीती. आणि नामचिंतनी भगवान परमात्म्याची प्रीती म्हणजे प्रेम अशा प्रकारचं जडलं. आणि म्हणून आमच्या दृष्टीला आहे ना सगळीकडे भगवान परमात्मा दिसतो. आम्हाला दुसरं काही दिसत नाही. म्हणून संत आंधळे सहज आंधळाचा पण तुकोबाराय म्हणतात, नामचिंतनी प्रीती जडलेली आहे. आम्हाला देव दिसतोय पण भगवत भावना सर्व. अरे आमचं प्रेम भगवान परमात्म्यापाशी जडलेलं आहे, आम्ही देवाला मिळवलेलं आहे. पण जगाचं काय, भगवत भावना सर्वाभूती. लोकांचं काय. आणि संतांचं अंतःकरण असं असतं बरं का, आपण जे मिळवलेलं आहे ते जगाला मिळावं आणि ज्या वाटेनं आपण मिळवतोय किंवा मिळवलंय ती वाट जगाला दाखवावी याकरता संत आहे. नामचिंतने जडले प्रीती आम्ही अद्वैत अशा प्रकारचं उपभोगत आहोत. महाराज म्हणतात भगवत भावना सर्वात. लोकांचं काय. म्हणून त्या स्थितीमधून सुद्धा संत बाहेर आले आणि बाहेर येऊन जगाला जागे भारी आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, सुखवी व्यथा जन्माच्या बंधू सोय काकडा पोड आहे पण सकाळी उठायचं द्यावं. अवस्थेत संत गेले हे आपलं भाग्य आहे आणि त्या अवस्थेमधून बाहेर आले हे सुद्धा आपलं भाग्य आहे. म्हणून महाराज म्हणतात की बाबा ही अद्वैत स्थिती, जीव ब्रह्म ऐक्य जी आहे, मी आणि देव, जीव आणि देव हे एकच आहे, हे वेगळं नाही. ही अनुभूती मी अगोदर प्राप्त केलेली आहे असं जगद्गुरु तुकोबाराय देवाला सांगतात. म्हणून त्या अद्वैतामध्ये माझं समाधान नाही, कारण अद्वैत स्थिती ही ज्ञानी महात्म्याची स्थिती आहे, ब्रह्मज्ञानी महात्म्याची स्थिती आहे. ती मला नको. मग काय पाहिजे, गोडे चरण सेवा तुझी, गोडे चरण. तुझी सेवा आणि तुझे चरण जे आहेत ना ते दुर्मिळ आहे, ते दुर्लभ आहे, ते कुणालाही प्राप्त होत नाहीयेत. त्यांचे चरण हे नेमके त्यांच्या जवळच नाहीत खरे म्हणजे. पाय हाती आले ती वेगळ्या नावा तुम्हारी मदतीनं देव तरी. म्हणून महाराज प्रार्थना करतात आणि मागणी मागतात की हे देवा, दुर्मिळ अशा प्रकारचे तुझे जे चरण, एक तर चरण दुर्मिळ आहे, चरण तर दुर्मिळच आहेत, परंतु चरण जरी प्राप्त झाले तरी चरणाची सेवा त्याच्यापेक्षा दुर्मिळ आहे. भाग्यानं एखाद्या माणसाला जीवनामध्ये अनेक गोष्टी प्राप्त होतात बरं का, पण मिळालेलं उपभोगण्यासाठी अजून जास्त भाग्य असावं लागतं बरं का.
म्हणजे भाग्यानं कीर्तन का झालाय, बोलता येते, वाजवता येते, गाता येते, श्रवण करता येते, सत्ता मिळाली, संपत्ती मिळाली, वैभव मिळालं, सगळ्या गोष्टी भाग्याने मिळाल्या, मुलं चांगली, सगळं चांगलं आहे. भाग्य आहे का? भाग्यानं देव कोणाला कधी काय देईल काही सांगतात. स्त्रियस्य चरित्रम पुरुषस्य भाग्यम ब्रह्मण जाने मनुष्य. माणसाचं भाग्य हे देवाला सुद्धा कळलेलं नाही. काय देईल देव काही सांगता येत नाही. पण मिळणं, एखादी गोष्ट प्राप्त होणं हे भाग्य आहे. पण प्राप्त झालेली गोष्ट टिकवून ठेवणं, मिळण्यासाठी जेवढं भाग्य लागतं, मिळण्यासाठी जेवढं भाग्य लागतं त्यापेक्षा दुप्पट भाग्य टिकवायला लागतं. ज्ञानोबा सांगतात, मी नाही सांगत. निधान जोडावया भाग्य घडेगा धनंजया, परी जोडले भोगावया जोडलेलं उपभोगण्यासाठी काय पाहिजे समजणारा? जास्त भाग्य. जसं हे देवा तुझे चरण तर दुर्मिळ आहेतच आहे. जसं पर्वतामध्ये शैले शैलेन माणिक्यम मुक्तिकम न गजे गजे साधूनही सर्वत्र चंदनम न वणे वणे. गजेंद्राच्या कंठामध्ये मोती असतो बरं का. गजेंद्र म्हणजे हत्ती. गजेंद्राच्या कंठामध्ये मोती असतो, पण सगळ्यात हत्तीचा नसतो बरं का. शैले शैलेन माणिक्य मुक्तिकम न गजे गजे. पर्वतामध्ये चंदन असतात, माणिक असतात, माणिक असतात बरं का. पर्वतामध्ये माणिक सापडतात. माणिक हे दुर्मिळ आहे. माणिक रस्त्यानं सापडत नाही. माणिक जे आहे ना ते पर्वतामध्ये सापडतात, पण सगळ्यात पर्वतामध्ये सापडत नाही, ते दुर्मिळ आहे. वनामध्ये चंदनाची झाडं आहेत, वनामध्ये चंदनाची झाडं आहेत, पण ते सगळ्याच वनामध्ये नाही. अनेक वन अशी आहेत सगळे वाळूनच गेलेले झाड. कितीतरी वन असतील वृक्ष, वृक्षासाठी बोलणं वृक्ष, पाहणं वृक्ष, वाणी वृक्ष, सगळ्या गोष्टी वाळून गेलेल्या. तसं वाळून गेलेल्या सगळा पाला झडलेल्या अशा जंगलातून ज्यावेळेला एकटा माणूस उन्हात ज्यावेळेला जातो त्यावेळेला त्याच्या अंतःकरणाला जे वाटतं ना, अशी स्थिती आहे कधी कधी. म्हणून चंदन हे वनामध्ये असतात, परंतु प्रत्येक वनामध्ये नाही बरं का, ती दुर्मिळ आहे. तसं साधू नाही सर्वत्र चंदनम न वने वने. कीर्तनकार भरपूर आहेत, भरपूर आहेत, पण साधू असतील असं नाही. सगळे साधू नाहीये. त्या चंदन शिवनामध्ये दुर्मिळ आहेत. गजेंद्राच्या कंठामध्ये जसा मोती दुर्मिळ आहे आणि त्या पर्वतामध्ये जसा माणिक दुर्मिळ आहे, तसं संत दुर्मिळ आहेत. साधू नाही सर्वत्र चंदनम न वने वने. तसं देवाचे चरण दुर्मिळ आहे, ते लाभत नाहीत. मिळाले जर प्राप्तच झाले तर सेवा करणं त्याला अजून भाग्य लागतं. त्या चरणाची सेवा, तुझी सेवा करीन मनोभावे, हो तुझी सेवा करीन मनोभावे, हो माझे चित्त मन गोविंदू रमले, नवसी माझे नवसी, नवसी माझे नवसी. ही सेवा अशा प्रकारची दुर्मिळ आहे. म्हणून मी मागणी मागतोय देवा की तुझ्या चरणाची सेवा मला मिळावी. त्याच्यात जे समाधान आहे ते ध्यानात समाधान नाही, ते अद्वैतामध्ये नाही.
सगळं जे मिळतं ना सेवेने प्राप्त होतं मला. सेवा दिसत नाही बरं का, परंतु सेवा ही माणसाला स्वामी बनवत असते, सेवेने स्वामी होत असतो. म्हणून सेवा केली पाहिजे. ते तर सेवा हा दारवंटा स्वाधीन करी सुबटा ओळखून, नाही का, ते ज्ञान पैगा ते ज्ञान पैगा बरवे जरी मणी अति आणावे तरी संता या भजावे सर्वस्वेशी. हे ज्ञानाचा मोठा ते तर सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुबटा ओळखून. एका चौथ्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे बघा. तरी तण म्हणून जीवे करणासी लागा आणि अगरवता करावे दास्य समोर मग अपेक्षित तेही सांगतील कुसले जेडे अंतकरण बोधले संकल्प. चौथ्या अध्यायामध्ये माऊलीने वर्णन केलेलं आहे. तद्विद्य प्रणिपातेन परिप्रश्नेन शिवः उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञान नस्तत्वदर्शिना. प्राप्त करायचं असेल तर सेवा अशा प्रकारची लागते. सेवा करायची नाही, फक्त मोठेपणा परमार्थामध्ये वाजवायचा. मोठेपणा करणाऱ्याला कधीच भगवान परमात्म्याची प्राप्ती होत नाही ना. त्याच्यावर संत कृपा करतात. कुणी नाही जरी पाहिलं आपल्याला सेवा करताना तरी देव सगळं पाहतोय बरं का, देव सगळं पाहतोय. आणि सेवा भाव हा सगळ्यात महत्वाचा भाव आहे बरं का. महाराज लोकांजवळ फोटो काढायला माणसं असे तत्पर असतात, पुढं असतात बरं का. चटाय कोणी उचलीत नाही, कोणी चटाय टाकीत नाही, या सगळ्या गोष्टी बरं का. पण एक गोष्ट मला लहानपणापासून फार ती माझ्या हृदयाला लागलेली आहे बरं का. आमचे भगवान दादा आहेत ना, पहिल्यापासून सप्ताह असो, भजन असो, कीर्तन असो, काहीही असो, चटाया टाकण्यापासून ते महाराजाला बगर पाकिटाचं नारळ देण्यापर्यंत चटाया टाकण्यापासून, सिस्टीम लावण्यापासून ते महाराज लोकांना वाट लावण्यापर्यंत बरं का, याला काय म्हणायचं, सेवा म्हणायचं बरं का. आणि ही सेवा भगवंताला लगेच दिसते. तुका म्हणे संत गायक आहेत, वादक आहेत, भरपूर आहेत. रात्री मृदंग वाजवतो, हृदय वाजवतो, एक गायक आहेत, वादक आहेत, भाची आहेत, भाऊही आहेत, भाची आहेत आणि मुलंही आहेत, नातू आहेत. त्यांना काय कुठं काही करायची गरज नाही, पण त्यांच्या सेवेची सवय पुढच्या माणसाला सुद्धा लागली, ते सुद्धा सेवा करतात. आणि हे खऱ्या अर्थानं सेवेचं फळ आहे. बगैर पाकिटाचा विषय नाही, कारण आम्हीही कुठं बगैर पाकिटाचे जात नाही, फक्त दादाकडेच येतो. आणि त्यांना साथ करणारी ही सर्व मंडळी आहे. पठारे मामा असते, बारोटे काका असते, ही सगळी मंडळी, बसकरे महाराज आहेत, गवाड गुरुजी आहेत बरं का. सगळ्यांची काही नाव घेत नाही. डाके महाराज आहेत आणि आनंद आहे कीर्तनाला आज मोरे गुरुजी आहेत. फार दिवसांनी आपली बैठकच नाही भजनाची, बऱ्याच दिवसांनी. इकडे पाठीमागं लहान मामा आहे, दांडगे साहेब आहे, संगीत विचारधारे आधारे महाराज आहेत, गणेश महाराज आहेत. चला अशीच सेवा तुमची घडत राहू अशी भगवान पंढरीची प्रार्थना करतो. आणि आता बोलण्यासारखं बरंच आहे, पण झालेलं आहे. इतकी कमी वेळामध्ये ही सेवा अशा प्रकारची आहे. आणि उद्याही सकाळी पुढेही बहुत करणे आहे बरं का. उद्या हरिभक्त परंपरा पूज्य आरगडी महाराजांचा काला आहे. सकाळी 8 वाजता पारायण आहे आणि थोडे अभंग राहिले, 50-55 मला वाटतं काही तेवढे अभंगाचं पारायण आहे. आणि उद्या काला आहे. त्याच्यामुळे आज ही जागराची सेवा, उपांत्य दिवसाची सेवा जी आहे ती माझ्याकडे सर्वांच्या माध्यमातून आली. जे काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत, जे काही बरोबर असेल ते गुरुवर यांचा आहे. ना तरी बालक रुगडा गाव आठवड्याचं का पावले किंबहुना
पूजन केले धर्मकीर्तने सिद्ध केले ते माझे उरले पाहिजे ज्ञानेश्वर
जय